महेश ट्युटोरियल्सच्या 33 शाखा धडाधड बंद झाल्यात। महेश ट्युटोरियल्सच्या राज्यभरात तब्बल 60 शाखा आहेत। 40 शाखा मुंबई महानगर क्षेत्रामध्ये आहेत। संस्था दिवाळखोरीत निघाल्याचं कारण देत शाखा बंद करण्यात आल्यात। महेश ट्युटोरियल्सने विद्यार्थी आणि पालकांना कोणतीही पूर्व सूचना न देता आपल्या क्लासच्या शाखा बंद केल्यात। त्यासाठी संस्था दिवाळखोरीत निघाल्याचं कारण देण्यात आलंय। 7 जुलैला महेश ट्युटोरियलच्या सर्व शाखा चालकांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती। त्यानंतर 10 जुलैपासून महेश ट्युटोरियल्सच्या राज्यातील सर्व शाखा तात्काळ प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यापैकी मुंबईतील विद्यार्थ्यांना अरिहंत अकॅडमीने सामावून घेण्याची तयारी दर्शवली आहे। मात्र अनेक विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षीची फी अगोदरच भरली असल्याने या पैशांचं काय होणार हा प्रश्न आता पालकांना पडलाय। तर दादर आणि बोरीवलीतील महेश ट्युटोरियल्सच्या शाखेबाहेरून लोकशाही मराठीच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। महाराष्ट्रात बरेच ट्युटोरियल्स क्लासेस प्रसिद्ध आहेत। यामधीलच एक म्हणजे महेश ट्युटोरियल्स। खरं तर महाराष्ट्रामध्ये यांचे 60 शाखा आहेत, तर एकाच मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर 40 शाखा आहेत। यातील बऱ्याचशा शाखा ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत। एकंदरीत पाहिलं तर मुंबईतील ही महेश ट्युटोरियल्सची शाखा आहे। यामध्ये बरेच विद्यार्थी शिकण्यासाठी आहेत। शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर आणि 2026 आणि 27 या वर्षाचे संपूर्ण शुल्क आगाऊ पद्धतीने स्वीकारले जात असते आणि अचानकपणे वर्ग बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह पालकांच्या आर्थिक हिताचाही प्रश्न आता निर्माण झालाय। 10वी 12वी सारख्या निर्णायक टप्प्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत झालेले देखील पाहायला मिळते। सुमारे 38 वर्षांची परंपरा असलेल्या महेश ट्युटोरियल्सने राज्यभरात गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन देणारी संस्था म्हणून या संस्थेची ओळख देखील आहे। हजारो विद्यार्थ्यांनी या संस्थेतून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांमध्ये यश देखील मिळवलेले आहे। परंतु गेल्या काही वर्षांपासून संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत विविध चर्चा देखील सुरू होतात। त्यातच आता प्रत्यक्ष शाखाबंदीची वेळ या संस्थेवर आलेली आहे। एकंदरीतच पाहतोय याच ज्या शाखा बंद झालेल्या आहेत, परंतु या संपूर्ण प्रकरणाकडे राज्य सरकार हस्तक्षेप करणार का? कारण विद्यार्थी आणि पालक दोन्ही देखील या प्रकरणानंतर संभ्रमात आहेत, तर त्यांना कुठेतरी मदत व्हावी म्हणून यासाठीची बैठक बोलवण्यात येईल का? राज्य सरकार यामध्ये कशा प्रकारे मदत करतं का हे पाहणं येत्या काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।